तर बीडच्या पूर परिस्थितीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। विशेष म्हणजे या पुराच्या पाण्यामध्ये जनावरांसाठी लागणारा चारा देखील वाहून गेलाय। आहेर चिंचोली गावामध्ये संतोष सुरवसे यांनी जनावरांसाठी 6 महिन्यांचा चारा साठवून ठेवलेला होता, मात्र गोठ्यात पुराचं पाणी शिरलं आणि हा सगळा चारा भिजलाय। गोठ्यातील कोंबड्याही वाहून गेल्यात, एक म्हैस देखील वाहून गेली आहे, त्यामुळे अक्षरशः दाणात दाण उडाली आहे। माझं नाव संतोष हरिचंद्र सुरवसे, आहेर चिंचोली गाव आमचं। हे सगळ्या 22 जनावरांचा गोठा इथं जलशा गाई होत्या। हे जनावर सगळं खाद्य बिद्य सगळे पाडलेले सगळं बघू शकता तुम्ही। आता हे सगळं एकदम पूर्ण म्हणजे नुकसान सगळं झाले। पेंट सुग्रास आमचं आहे ते एकदम संसार एकदम उद्ध्वस्त झाले, कंडिशनच झाले असं झालंय। हे सगळं पाणी झाले, टोकडे इतकं पाणी होतं काल, इतकं भरपूर म्हणजे इतकी अशी परिस्थिती सध्या होती काल। किती चारा वगैरे गेला याच्यामध्ये? हे चारा मी आमचा सगळा चाराच गेला जाणार। एक 6 महिन्यात चारा स्टॉक केला होता, 6 महिन्यात चारा सगळं हे झाला, पाण्यात भिजून गेला, काही वाहून गेला, ड्रामक हे सगळेच गेले वाहून। जनावरांचं काय नुकसान झालंय? जनावर काही दुखणे आलेले, काही भिजल्यामुळे असं झालेले सगळे दुखणे, आजारी पडले जनावर काही 2-4 एकदम भिजल नाका त्यात पाणी गेल्यामुळे एकदम आजारी पडले जनावर एकदम। कोंबड्या वाहून गेल्यात, कोंबड्या बी होत्या, कोंबड्या पण वाहून गेल्या काही सगळ्या। किती कोंबड्या गेल्या? कोंबड्या 25 वाहून गेल्यात, 5 राहिले फक्त। 30 कोंबड्या होत्या, 5 कोंबड्या राहिले, 25 कोंबड्या वाहून गेल्या आपले। हे सगळं हे झाले, सगळं बघू शकता कंपाऊंड मध्ये सगळं काहीच राहिलं नाही। काही मशीनना काही मशीन फक्त पाणी गेल्यामुळे हे झाल्यामुळे एक सापडी नाही, फक्त एवढी आहे ती सापडी, एक सापडी नाही, वाहूनच गेलेली एक। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार सध्या बीड दौऱ्यावरती आहेत आणि कालच त्यांनी सोलापुरातल्या नुकसानाची पाहणी केली होती। आता आज सकाळी 6 वाजल्यापासून पवार हे बीडमधल्या नुकसानाची पाहणी करतायत। दरम्यान बीडमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। अजित पवार यांनी चौसाळा पुलावरती पाहणी केली। पिंपळघाट गावातनं अजित पवार यांचा दौरा सुरू झालाय, तर हिंगणी खुर्द, खोकर मोहा आणि येवलवाडी या गावामध्ये अजित पवार पाहणी करतायत। तर इथं 3-4 एकर जमीन आहे। कुणाची? एक तर वरच्या साईडला कुणाची आहे? माझी स्वतःची। 3-4 एकर देशील? सगळी दादा 30 एकर जमीन लागते तिथे। आणि बाकीची शेजारी का दादा? बाकीची सगळी शेजारी द्यायला तयार आहे। मार्ग काढायचा, उगी राजकारण नको, राजकारणामध्ये इलेक्शनच्या वेळेस करू।